नमस्कार मंडळी, हा आहे मुंबईचा वडापाव। हा गरमागरम वडापाव तुम्हाला मुंबईच्या रेल्वे स्टेशनपासून तर गल्ली गल्लीमध्ये कुठेही नजर जिथे पडेल तिथे हा अवेलेबल असतो। याने अख्ख्या मुंबईमध्ये राज्य करणारा हा एकमेव पदार्थ म्हणजे वडापाव। तर त्यासाठी आपण सगळ्यात पहिले घेणार आहोत आलूला सगळ्यात पहिले मी गॅसवर उकळायला ठेवलेला आहे। वडापाव सोबतच आपल्याला हवी आहे शेंगदाण्याची चटपटी चटणी, म्हणून मी इथे शेंगदाणे रोस्ट करून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे दुसरीकडे मी बेसन घेतले, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं, जिरं टाकलेलं आणि याला थोडं थोडं पाणी टाकून भिजवायला सुरुवात केली। आपल्याला या सारांची प्रॉपर कन्सिस्टन्सी हवी असते, म्हणून मी यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याला भिजवत आहे। तुम्ही इथे बघू शकता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। त्यानंतर शेंगदाण्याच्या चटणीसाठी आपल्याला थोडं कुरकुरीत भजे हवे आहेत, त्यासाठी मी हे बेसन तेलामध्ये तळून घेतले। तुम्ही बघू शकता आता हे तळून झालेले आहे। असा थोडासा रेडिश कलर येईपर्यंत आपल्याला तळायचे आहे, कारण ते क्रंची असायला पाहिजे। आता चटणीसाठी मी सगळे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले। त्यामध्ये लसूण टाकला, लसूण भरपूर टाका, कारण मी केलेल्या चटणीमध्ये थोडा अजूनही मला लसूण कमी वाटत होता। नंतर त्यामध्ये लाल चटणी टाका आणि हे कुरकुरीत केलेले भजे आणि मीठ याला ग्राइंड करून घ्या। ही झाली आपली शेंगदाण्याची चटपटी चटणी रेडी। त्यानंतर आपल्याला बनवायचे आहे आता वडे बनवण्यासाठी आपल्याला कढई घ्यायची आहे, त्यामध्ये टाकायचं आहे तेल, त्यानंतर कांदा, त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। नंतर टाकायचा कढीपत्ता, लसण जिऱ्याची पेस्ट, लसण जिऱ्याच्या पेस्टमध्ये मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे आपण यामध्ये लाल चटणी नाही टाकणार। नंतर टाकायची सोपमुळे या वड्याला खूप जास्त चांगली टेस्ट देते, तर याला बिलकुल स्किप करू नका। नंतर धनिया पावडर, हळदी पावडर आणि यांना छान मिक्स करून घ्या। आता दुसरीकडे आपल्याला आलूला मॅश करून घ्यायचं आहे। मी आलूला इथे मॅश करून घेतलेलं आहे आणि हे मॅश केलेले आलू आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि मी या फोडणीमध्ये टाकल्यानंतर याचा गॅस 2 मिनिटं मिक्स झालं की लगेच बंद करून देईल, कारण ह्या आलूला आता परत आपल्याला शिजवायचं नाही आहे। मीठ टाकलेलं, सांबार टाकला आणि याला छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं। तर हे आपलं वडापावचं सारण रेडी झालेलं आहे। आता याची मस्त छान छोटे छोटे बॉल रेडी करून घ्यायचे। वडापाव सोबत बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे हिरवी मिरची। तर आता आपण इथे तळणार आहोत हिरवी मिरची टाकली की तेलात उडते, म्हणून त्याला असे ज्याप्रमाणे मी इथे कापून दाखवली आहे त्याप्रमाणे तिला कट द्यायचा आणि नंतर हिला तेलात टाकायचं। ही हिरवी मिरची रेडी झालेली आहे। मी आधीच प्लेटमध्ये मीठ टाकून घेतले होते आणि यावर थोडे मीठ टाकून छान याला मिक्स करून घ्यायचे। तर ही आपली हिरवी मिरची पण रेडी झालेली आहे। बेसन सारणमध्ये टाकायचं आहे सोडा, त्याला मिक्स करून घ्यायचं। नंतर टाकायचं गरम तेल, त्याला पण मिक्स करून घ्यायचं आणि आता हे सारण वडापावसाठी रेडी झालेलं आहे। गोल केलेले राऊंड बॉल या सारणमध्ये टाकायचे आणि नंतर तेलामध्ये तळून घ्यायचे। तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे आहे तो शेप आपण द्यायचा आणि हे असे तळून घ्यायचे। तळण्यासाठी आधीचा जो गॅसचा स्पीड असते तो हाय ठेवायचा, तेल छान गरम होऊ द्यायचं। त्यानंतर तेलामध्ये हे वडापाव टाकायचे आणि थोडा वेळ असे कलर थोडा चेंज व्हायच्या अगोदर स्लो करायचा आणि त्यामध्ये असा कलर चेंज होऊ द्यायचा। सो हे वडापाव रेडी आहे। आता आपल्याला हे जे पाव आहे ते कापून घ्यायचे। कापल्यानंतर त्याला हिरवी चटणी लावायची। हिरवी चटणीसाठी मी पुदिना, सांबार, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे सगळं घेऊन ही पेस्ट रेडी केलेली आहे। त्यानंतर याला शेंगदाण्याची चटणी लावायची। नंतर छान कांद्याचे असे गोल गोल काप रेडी करून घ्यायचे, ते ठेवायचं। नंतर त्यावर वडा ठेवायचा, परत कांद्याचा एक छान राऊंड काप ठेवायचा आणि नंतर हे वडापाव आता क्लोज करायचे। सो हा वडापाव आपला रेडी झालेला आहे। हे गरमागरम वडापाव मस्त हिरव्या मिरची सोबत खा आणि चॅनलला Twist in Kitchen, Trupti style. Like, share, and subscribe. Thank